पंचम स्कंध अध्याय 12 रहुगणाचा प्रश्न आणि भरताने केलेले समाधान. रहुगण म्हणाला, भगवन, मी आपल्याला नमस्कार करतो. आपण जगताचा उद्धार करण्यासाठीच हा देह धारण केला आहे. हे योगेश्वरा, आपण परमानंदमय स्वरूपाचा अनुभव घेऊन या स्थूल शरीरापासून उदासीन आहात आणि एका मूर्ख ब्राह्मणाच्या वेशाने आपल्या नित्य ज्ञानमय स्वरूपाला लपविले आहे. मी आपल्याला वारंवार नमस्कार करतो. ब्रह्मन जसे तापाने फणफणलेल्या रोग्याला औषध आणि उन्हाने तापलेल्या माणसाला थंड पाणी अमृततुल्य वाटते, त्याचप्रमाणे ज्याच्या विवेक बुद्धीला देहाभिमान रूप विषारी सर्पाने दंश केला आहे, अशा मला आपले वचन अमृतमय औषधाप्रमाणे आहे. माझ्या शंकांचे निरसन मी आपल्याकडून मागाहून करून घेईन. आता आपण मला जो अध्यात्म योगमय उपदेश केला आहे तो अगोदर सोपा करून सांगा. तो समजावून घेण्याची मला मोठी उत्कंठा लागली आहे. हे योगेश्वरा, आपण जे सांगितलेत की ओझे उचलण्याची क्रिया आणि त्यामुळे होणारे श्रम ही दोन्ही प्रत्यक्ष असूनसुद्धा केवळ व्यवहार मूलकच आहे. तत्वविचारासमोर ही दोन्ही टिकत नाही. याविषयी माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आपल्या या म्हणण्याचे मर्म माझ्या ध्यानात सहज येत नाही. जड भरत म्हणाला, हे पृथ्वीपते, हा देह पृथ्वीचा विकार आहे. जेव्हा हा कोणत्या तरी कारणाने पृथ्वीवर चालू लागतो त्यावेळी त्याला ओझेवाला इत्यादी नाव पडते. याला 2 पाय आहेत, त्यावर घोटे, पिंडऱ्या, गुडघे, जांघ, कंबर, वक्षस्थळ, मान आणि खांदे हे अवयव आहेत. खांद्यावर लाकडाची पालखी ठेवलेली आहे. त्यामध्ये सुद्धा सौवीर राज नावाचा एक पार्थिव विकारच आहे. त्यावर आत्मबुद्धिरूप अभिमान धरल्याने तू मी सिंधू देशाचा राजा आहे या प्रबळ गर्वाने आंधळा झाला आहेस. परंतु यामुळे तुझे श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही. वास्तविक तू तर मोठा क्रूर आणि उद्धटच आहेस. तू या बिचाऱ्या दीनदुःखी भोयांना वेठबिगारीने पकडून पालखीला जुंपले आहेस आणि पुन्हा महापुरुषांच्या सभेत आढ्यतेने सांगतोस की मी लोकांचे रक्षण करणार आहेस. हे तुला शोभत नाही. आम्ही पाहतो की ही संपूर्ण चराचर भूते नेहमी पृथ्वीपासूनच उत्पन्न होतात आणि पृथ्वीतच लीन होतात. निरनिराळ्या कर्मांच्यामुळेच त्यांची वेगवेगळी नावे पडली आहेत. याशिवाय व्यवहाराचे मूळ दुसरे कोणते आहे हे सांग पाहू. याप्रमाणे पृथ्वी शब्दाचा व्यवहारसुद्धा मिथ्या आहे, कारण ही आपले उपादान कारण असलेल्या सूक्ष्म परमाणूंमध्ये विलीन होऊन जाते आणि ज्यांच्या एकत्र येण्यामुळे पृथ्वीरूप कार्याची सिद्धी होते ते परमाणूही मनानेच अज्ञानाने कल्पिलेले आहेत. तसेच जे काही कृशजाड लहान मोठे कार्य कारण चेतन अचेतन इत्यादी द्वैत दिसते ते सुद्धा द्रव्य, स्वभाव, आशय, काल, कर्म इत्यादी नावे असलेले भगवंतांच्या मायेचेच कार्य समज. विशुद्ध परमार्थरूप अद्वितीय तसेच आत बाहेर या भेदाव्यतिरिक्त परिपूर्ण ज्ञान हीच सत्य वस्तू आहे. ते सर्वांमध्ये असून अत्यंत शांत आहे. त्याचेच नाव भगवान असून त्यालाच पंडित वासुदेव म्हणतात. रहुगणा, महापुरुषांच्या चरणधुळीत आपण नाहून निघाल्याशिवाय केवळ तप, यज्ञादी वैदिक कर्मे, दान, गृहस्थोचित धर्मानुष्ठान, वेदाध्ययन किंवा पाणी, अग्नी अथवा सूर्य यांची उपासना अशा कोणत्याही साधनाने हे परमात्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. कारण महापुरुषांच्या समुदायात नेहमी पवित्र कीर्ती श्रीहरींच्या गुणांची चर्चा होत असते. त्यामुळे विषयवार्ता त्यांच्याजवळ फिरकतही नाही. आणि जेव्हा भगवतकथेचे नेहमी सेवन केले जाते तेव्हा ते मुमुक्षूंच्या शुद्ध बुद्धीला भगवान श्री वासुदेवांमध्ये स्थिर करते. पूर्वजन्मी मी भरत नावाचा राजा होतो
ऐहिक आणि पारमार्थिक विषयांपासून विरक्त होऊन भगवंतांची आराधनाच करीत असे, तरीसुद्धा एका हरणात आसक्त झाल्याने मला परमार्थापासून भ्रष्ट होऊन पुढच्या जन्मी हरिण व्हावे लागले. परंतु भगवान श्रीकृष्णांच्या आराधनेच्या प्रभावाने त्या हरिण योनीतसुद्धा माझ्या पूर्वजन्माची स्मृती नाहीशी झाली नाही. म्हणूनच मी आता जनसंपर्काला भिवून नेहमी अनासक्त राहून गुप्त रूपानेच विहार करीत असतो. तात्पर्य: विरक्त महापुरुषांच्या सत्संगाने प्राप्त झालेल्या ज्ञानरूप खड्गाच्या योगाने मनुष्याने या लोकातच मोहबंधने तोडून टाकली पाहिजेत. नंतर श्रीहरींच्या लीलांचे कथन आणि श्रवण यांनी भगवत्स्मृती कायम राहिल्या कारणाने तो सहजपणेच संसार मार्ग पार करून भगवंतांना प्राप्त करून घेऊ शकतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु. अध्याय 12 समाप्त.